आकाशाला गवसणी घालणारे विमान आपण बघितलं असेल। यासोबतच उंचावरून थेट जमिनीवर कोसळणारे विमान सुद्धा आपण अनेकदा चित्रपटात सुद्धा बघितलं असेल। मात्र आमच्या हाती आलेला हा व्हिडिओ कोणत्या चित्रपटातील नसून तो मात्र सत्य आहे। एका विमान अपघातात धक्कादायक व्हिडिओ असून ही अपघाताची बातमी ब्राझील देशातून येत आहे। 2 मिनिटात 17,000 फूट उंचावरून विमान थेट जमिनीवर कोसळलं। यात 62 प्रवाशांचा मृत्यू झाला अशी माहिती ब्राझीलच्या सिव्हिल डिफेन्सनं स्पष्ट केली आहे। या घटनेवर ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुद्धा ट्विटरवर संवेदना स्पष्ट केली। दर्शकांनो, आपण अनेकदा एखाद्या चित्रपटात उंच आकाशातून प्लेन जमिनीवर पडताना बघितलं असेल। मात्र आमच्या हाती आलेला व्हिडिओ हा कोणत्या चित्रपटातील नसून तो खरा आहे। ही धक्कादायक अपघाताची घटना ब्राझील देशात घडली। 2 मिनिटात 17,000 फूट उंचावरून विमान थेट जमिनीवर कोसळलेत। यात सर्व 62 प्रवाशांचा मृत्यू झालाय। मात्र विमान कंपनीने प्रवाशांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे। हे प्रवासी विमान कॅस्केवेलहून ग्लासरोसला जात होते आणि 17,000 फूट उंचीला स्पर्श केल्यानंतर अचानक खाली पडू लागले। ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या आपल्या संदेशात म्हटले आहे की 58 प्रवासी आणि 4 क्रू सदस्य असलेले एक प्रवासी विमान साओ पाउलोच्या विनोडा शहरात कोसळले आहे। एवढेच नाही तर ब्राझीलच्या सिव्हिल डिफेन्सने सांगितले आहे की विमान अपघातात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत। ब्राझीलच्या नॅशनल सिव्हिल एव्हिएशन एजन्सीनुसार अपघातग्रस्त विमान ATR 72-500 टर्बोप्रॉप होते, ज्यामध्ये 68 जागा होत्या। हे विमान ATR या फ्रेंच कंपनीने बनवले आहे, जी जगातील सर्वात मोठी विमान निर्मिती कंपनी आहे। या विमानात 10,000 फूट उंचीवर उडण्याची क्षमता आहे। त्याचा कमाल वेग 316.9 मैल म्हणजेच 510 किलोमीटर प्रति तास आहे। फ्लाइट ट्रॅकरच्या माहितीनुसार विमान 2 मिनिटात 13,000 फूट खाली पडलेत। स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास विमानाचा GPS संपर्क तुटला आणि हा भीषण अपघात घडला।